मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली ही अर्जुनला म्हणते की त्या अगोदर आपण हे सिद्ध करायला हवं की मधुभाऊंनी आश्रम विकावा ही फक्त प्रियाची सुद्धा इच्छा होती, कारण आश्रमातील माणसांनी कोर्टामध्ये सांगून ते काही उपयोग नाही। तेव्हा आता अर्जुन म्हणतो यस बरोबर आहे, कारण आश्रमातील सर्व माणसं मधुभाऊंच्या बाजूने साक्ष देतील असंच नेहमी कोर्ट म्हणे। सो आपल्याला आश्रमातल्या बाहेरचं कुणीतरी हवंय जो प्रियाबद्दल खरं बोलेल। आणि तुम्ही मला जेव्हा सांगितलं होतं की महिपत जेव्हा पहिल्यांदा आश्रमात आला होता तेव्हा तो आश्रमाच्या बाहेरच उभा होता आणि तेथेच उभा राहून आरडाओरडा सुद्धा करत होता। मग आता सायली म्हणते खूप आरडाओरडा करत होता तो, आणि तेव्हा सुद्धा प्रिया असंच म्हणत होती की आपण त्याला आश्रम विकून टाकूयात आणि त्यामुळे आपल्याला खूप फायदा होईल। तेव्हा अर्जुन म्हणतो ग्रेट। तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो म्हणजे प्रियाचं आणि महिपतचं बोलणं कुणीतरी ऐकलंच असेल ना। आता आपल्याला एक काम करायला हवं, आश्रमातल्या आसपास राहणाऱ्या सर्व व्यक्तींबरोबर आपण बोलायला हवं। तेव्हा तुम्ही आणि चैतन्य भाऊजी तर अगोदरच बोलला आहात ना, असं सायली म्हणते। तेव्हा अर्जुन म्हणतो हो, पण त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आम्ही कधी विचारच केला नव्हता, आणि कसं आहे ना, हे कनेक्शन आम्हाला आत्ता समजले। सो आता त्यांना विचारण्याचे प्रश्न सुद्धा खूप वेगळे असतील आणि त्यांची उत्तरं सुद्धा खूप वेगळी असतील। मग आता लगेचच सायली म्हणते हो ठीक आहे, पण यासाठी आपण आश्रमाकडे कधी जातोय? तेव्हा अर्जुन म्हणतो आत्ता लगेच जातोय आपण, तुमचं आवरून झालंय ना? मग सायली म्हणते हो। अर्जुन म्हणतो मी चेंज करतो, आपण लगेच निघूयात। तेव्हा आता अर्जुन आणि सायली हे दोघेही लगेचच आता जायला निघतात। आता त्या पाठोपाठ लगेचच प्रिया आणि कल्पना या दोघीही दार उघडून बाहेर येतात आणि मग अर्जुन सायलीला म्हणतात की थांबा। तेव्हा आता लगेचच कल्पना त्या दोघांजवळ येते आणि विचारते कुठे निघालात? मग हे दोघेही अजूनही गप्पच असतात। तेव्हा कल्पना पुन्हा रागात विचारते अरे मी काय विचारतेय, तुम्ही दोघी कुठे निघालात? मग आता जरा काम आहे आमचं, आम्ही बाहेर चाललोय असं अर्जुन म्हणतो। तेव्हा तुझी जी काही कामं आहेत ना ती तू कर, पण हिला हिच्या जबाबदाऱ्या झटकून बाहेर भटकण्याची काही गरज नाही। मग आता सायली म्हणते अहो आई, मी यांचा नाश्ता अगोदरच बनवलाय आणि स्वयंपाकघराचा ताबा मिळेपर्यंत आम्ही लवकरात लवकर जाऊन सुद्धा येऊ। कल्पना विचारते म्हणजे तू फक्त तुमच्या दोघांपुरता स्वयंपाक करणार का? आणि मग तुझा नवरा सतत मला ऐकवणार की तू या घरची मोठी सून कशी आहेस ते? मग आता अर्जुन म्हणतो एक मिनिट मम्मा, अगं मिसेस सायली तू दिलेल्या ऑर्डर नेहमी फॉलो करते, मग तरी काय प्रॉब्लेम आहे तुला? मग आता लगेचच कल्पना म्हणते तुझी बायको आहे ना ती आळशीपणा करण्याची संधीच शोधते। तेव्हा अर्जुन आणि सायली आश्चर्याने एकमेकांकडे पाहतच राहतात। मग तुला जर इथे राहायचं असेल ना, या घरच्या सर्व जबाबदाऱ्या तुला उचलाव्याच लागतील असं कल्पना म्हणते। तेव्हा सायली अर्जुनकडे पाहतच राहते आणि म्हणते की म्हणजे बागकाम, त्याचबरोबर सर्वांच्या औषधाच्या वेळा पाळणं आणि तुळशी पूजा या कामांबद्दल बोलताय का तुम्ही? तेव्हा आता कल्पना हो असं म्हणते। मग आता 24 तासाचं बाहेर भटकण्याची गरज नसल्याचं ती सायलीला स्पष्टपणे सांगते। तेव्हा सायली विचारते म्हणजे मी सगळ्यांचा स्वयंपाक करायचा आणि नाश्ता सुद्धा करायचा अगदी पूर्वीसारखा? तेव्हा कल्पना आता हो असं म्हणते, तर सायलीला खूपच आनंद होतो। तेव्हा ती अर्जुनकडे पाहून हसते आणि अर्जुनला सुद्धा आता आश्चर्याचा धक्काच बसतो। तेव्हा प्रिया मनातच विचार करते आता ओझ्याचं ना गाडं बनून राहा, कारण केस बीस सगळं काही आता विसरायचंय तुला। मग आता लगेचच सायली कल्पनाला जोरात घट्ट मिठी मारते आणि आई थँक्यू 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 असं म्हणते। मग आता लगेचच कल्पना तिला थोडीशी बाजूला ढकलते, पण आता सायली हसतच म्हणते या सगळ्या गोष्टींना मी आनंदाने करेन आई। तर सायलीचा एवढा चेहरा हसरा पाहून आता प्रियालाच मोठा धक्का बसतो आणि ती तिच्याकडे पाहतच राहते। तेव्हा लगेचच आता अर्जुन म्हणतो तुम्हाला माहिती आहे का मिसेस सायली ही जादूची कांडी का फिरली असेल? कारण रात्री आहे ना तन्वीने केलेला उपमा मम्माच्या स्वप्नात आला असेल आणि मग मम्मा अशी दचकून जागी झाली असेल उपमा उपमा असं करत, आणि मग आज तिने डिसाईड केलं की आजपासून घरातील सर्व कामं माझी मोठी सूनच करणार। मग आता सायली प्रियाकडे पाहून हसते, तर कल्पनाला राग येतो। अर्जुन म्हणतो मी धाकट्या सुनेला तर अजिबात पापड सुद्धा फ्राय करू देणार नाही असं मम्मा म्हणाली असेल, निदान सायलीने स्वयंपाक केला तर पोटभर जेवता सुद्धा येईल असं आता अर्जुन प्रियाला चांगलाच टोमणे मारत म्हणतो। तेव्हा आई असं म्हणून प्रिया रडकुंडीलाच येते, कारण तिचा डाव तिच्यावरच उलटलेला असतो। तेव्हा कल्पना म्हणते गप्प बसा अर्जुन, अरे तन्वीचा यामध्ये काही एक संबंध नाहीये, कारण तुझी बायको ना या घरच्या अजिबातच काही नियम पाळत नाहीये। लॉजिंग बोर्डिंग असल्यासारखं ना ही बाहेर सतत आपली भटकत असते आणि हे सगळं काही थांबण्याकरता मी तिच्यावर या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत। तेव्हा सायली म्हणते आई मी ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांना अगदी आनंदाने पार पाडेन
आणि प्रिया तुला खूप खूप थँक्यू असं सायली म्हणते. तेव्हा मला का थँक्यू म्हणते असं प्रिया विचारते. सर्व कामं ना मला पुन्हा सांगायची आहेत. ही आयडिया आईंच्या डोक्यात येणारच नाही हे मला चांगलंच माहीत आहे. आणि तुझं डोकं कसं चालतं, कोणत्या दिशेला चालतं हे तर मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा कल्पना प्रियाकडे पाहतच राहते, कारण सायलीचा मुद्दा हा बरोबर असतो. मग आता आज तुझी खेळी एवढी उलटी पडली ना की त्याचा मला खूप फायदा झालाय असं सायली म्हणते. तेव्हा अर्जुन मात्र आता हसू लागतो, तर कल्पना रागातच त्याच्याकडे पाहते. मग आता सायली पुढे म्हणते, पूर्णाजी किती गोड खातायत यावर ना मला ताबा ठेवता येईल. आणि बाबा जास्त मीठ तर खात नाही येत ना हे सुद्धा बघता येईल. आणि आईंचं कपाट सुद्धा आवरून देता येईल. आता अर्जुन सायली या गोष्टीमुळे खूप खुश असतात. तर प्रिया मनातच विचार करते, मी काहीही करायला गेले तरी शेवटी हिच्या मनासारखं कसं होतं, आणि घरातली कामं करायची म्हणून एवढं कोणी खुश होतं का, मूर्ख मुलगी असं म्हणून आता प्रिया ही सायलीकडे रागातच पाहते. मग त्यानंतर सायली म्हणते, मी पटकन स्वयंपाकाला लागते हा आई. अर्जुन म्हणतो, अहो थांबा थांबा, ही कामं कराच तुम्ही, पण आपण पटकन आपल्या कामावरून येऊ आणि मग तुम्ही जे करायचं ते करा. अहो आपल्याला बाहेर जायचे, तुम्ही विसरलात का. तेव्हा विसरले नाहीये, पण अर्जुन म्हणतो, पण बिन काही नाही. हे बघ मम्मा, माझी बायको तुझं सगळं ऐकेल, फक्त आम्ही बाहेरून येतो कारण आम्हाला खूप इम्पॉर्टंट कामासाठी बाहेर जायचंय. तेव्हा आता प्रिया मनात विचार करते, बापरे एवढं कसलं महत्वाचं काम, नक्कीच ना केसबद्दल असेल. मग आता अर्जुन खूप हट्ट करत असतो की चला पण सायली म्हणते, आपण आत्ता निघण्याऐवजी जरा लेट गेलो तर. तेव्हा प्रियाच्या मनात विचार येतो, हे केसबद्दलच नक्की काहीतरी पुरावे शोधायला चालले असतील. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते, हे पहा आईने मला खूप मोठा मान दिलाय, या जबाबदाऱ्या मी अशा झटकू शकत नाही. तेव्हा आता लगेचच कल्पना म्हणते, एवढं बोलण्याऐवजी ना कामाला लाग जरा. आणि खरं तर मला ना तन्वीच्या हातचंच खायला आवडेल, पण आता मी हिला असं भटकायला मोकळं नाही सोडणार आहे. चल तन्वी असं म्हणून आता कल्पना तिला रूममध्ये जाते, तर प्रिया तेथेच उभी राहते. तेव्हा अर्जुन हळूच म्हणतो, पण आपल्याला तिथे. तेव्हा इथे या असं म्हणून सायली आता पटकनच अर्जुनला बाजूला घेऊन येते. अर्जुन म्हणतो, प्लीज मला काही कारण देऊ नका हा तुम्ही, आता आपलं ठरलं होतं ना. तेव्हा सायली म्हणते, हो ठरलं होतं, पण तेव्हा मला माहीत नव्हतं ना प्रियामुळे का होईना सर्वांसाठी मला स्वयंपाक करता येईल म्हणून. अगोदर मी केला होता प्रयत्न, तेव्हा काय झालं होतं माहिती आहे ना. तर आता प्रिया हळूहळू त्या दोघांजवळ येण्याचा प्रयत्न करते आणि लगेच कान टवकारून ऐकू लागते. पुढे अर्जुन म्हणतो, मी काहीही ऐकणार नाहीये, आपल्याला काम आजच्या आजच करायचंय असं म्हणून आता तो लगेचच सायलीला स्पष्टपणे आपलं मत सांग. मग आता अर्जुन म्हणतो, आपल्याकडे वेळ कमी आहे. सायली म्हणते, अहो आजच करायचंय. हे पहा तुम्ही ऑफिसला जा, मी स्वयंपाक करून ना तेथेच येते, मग आपण जरा पुढे जाऊ. तेव्हा प्रिया त्या दोघांकडे पाहतच राहते. तेव्हा अर्जुन म्हणतो, नक्की याल ना. तेव्हा सायली म्हणते, हो नक्की येईल, मग आपण चौकशी करू. तेव्हा प्रिया आता इकडे ऐकते आणि मनातच विचार करत घाबरते, म्हणते की बापरे कसली चौकशी करायची असेल हिला. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेही आता प्रियाकडे पाहतात, कारण त्या दोघांना माहीत असतं ही इथेच उभी आहे म्हणून. तेव्हा तो आता लगेच हसतो आणि विचारतो, काय मग आता आमचं बोलणं चोरून ऐकण्याचा प्रोग्राम सुरू होता ना तुझा. आता तुझं नवीन लग्न झालंय ना, तुझ्या नवऱ्यासोबत जाऊन रोमांस कर ना, आमच्या रोमांसमध्ये काय येते असं म्हणून अर्जुन आता तिला चांगलंच झापतो. आणि चोरून सुद्धा ऐकायचं नाही हा आमचा रोमांस असं अर्जुन तिला म्हणतो. तेव्हा आता प्रिया जरा गडबडते आणि विचारते, मी कशाला ऐकू तुमचा रोमांस. मग आता सायली विचारते, नाहीतर काय मग आम्हाला वारा घालायला उभी राहिली आहेस का. तेव्हा अर्जुनला आता हसूच आवरत नाही. तेव्हा आईंनी तुला त्यांच्याबरोबर यायला सांगितलं होतं ना, तरीही का रेंगाळली आहेस तू इथे, तुमचं बोलणं चोरून ऐकायला इथे थांबलीस का असं सायली विचारते. मग आता प्रियाची खेळी लगेचच अर्जुनला समजते, कारण प्रिया ही समोर मॅगझिनकडे पाहते आणि म्हणते की मी मॅगझिन घ्यायला आले होते. मग आता लगेचच सायली म्हणते, अरे देवा हो का, पण तुला वाचनाची किती आवड आहे ना हे मी विसरलेच होते. तेव्हा अर्जुन तर आता अगदी खुळकणच हसतो. मग प्रिया अजूनच चिडते, पण शांत होत म्हणते, मला आजकाल वाचायला आवडतं, आता उगीच टोमणे मारायची नाही समजलं असं म्हणून ती भडकते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमचं चालू द्यात, मी चाललो ऑफिसला. नक्की ना असं म्हणून सायलीला तो इशारा करतो. तेव्हा प्रिया पुन्हा अर्जुनकडे पाहते, तर अर्जुन आता तिला प्रियावर लक्ष द्यायला सांगतो आणि मग तेथून ऑफिसला जातो. मग आता सायली लगेचच प्रियाला म्हणते, घरातल्या सुनांना
असं मासिक चाळत त्याचबरोबर असं वाचत बसणं ही कामं नसतात एवढीच फक्त. चल मला पटकन तू आता भाजी चिरून दे, मी फोडणीला टाकते. आता दोघीही मिळून स्वयंपाक करू. तेव्हा प्रिया हात आता लगेचच बाजूला घेते आणि विचारते कशाला, आणि मी कशाला उगीच तुला मदत करू. मग आता लगेचच सायली विचारते कशाला म्हणजे, अगं इथे आल्यापासून तू तर हेच नाटक करतेय ना की तू कशी या घरची आदर्श सून आहेस म्हणून, मग हे सुद्धा आता नाटक कर ना. मग आता मी नाटक करत नाही असं प्रिया म्हणते, आणि तुला असं कसं वाटू शकतं की या घरासाठी फक्त तूच कष्ट करतेस. तेव्हा सायली म्हणते अगं मी असं म्हणतच नाहीये, म्हणून मी तर म्हणते ना तुला की तू सुद्धा मला मदत करू शकतेस म्हणून, आणि शेवट्या मोठ्या जावेला धाकटी जाऊ तर मदत करणार आहे ना, असं म्हणून ती प्रियाचा गालगुच्चच पकडते आणि चल चल बरं म्हणून सायली तिला तिकडे घेऊन जाते. तर आता दुसरीकडे रविराज खूप भडकलेला असतो. तेव्हा आता सुमन म्हणते हे खरं आहे भाऊजी, कारण आपल्या तन्वीने अश्विन सुभेदार बरोबर लग्न केले, तेव्हा हे कसं शक्य आहे, ही काय थट्टा लावली आहे का, आणि तुम्ही परमिशनच दिली कशी, असं आता लगेचच रविराज विचारतो. तेव्हा तुम्ही तिघेही लग्नाला हजर नव्हतात का, असं आता लगेचच रविराज विचारतो. तेव्हा आता सुमन आणि नागराज नाही असं म्हणतात. मग नागराज म्हणतो तिच्या मनात आलं आणि तिने ते केलं, आपण काय बोलणार मग. तेव्हा आता रविराज लगेच प्रतिमाकडे पाहतो आणि विचारतो काय ग प्रतिमा, तू या लग्नाला परमिशन दिली का. मग आता तुम्हाला जर विचारलं असतं तर तुम्ही परमिशन दिलीच नसती असं प्रतिमा म्हणते. तेव्हा माझ्या उभ्या जन्मात तरी मी कधीही परमिशन दिली नसती, जीव गेला तरी, असं आता लगेचच रविराज म्हणतो. आणि अर्जुनशी लग्न होत नाही म्हणून अश्विन बरोबर लग्न करायचं का, ही कुठली रीतभात आहे असं रविराज रागातच विचारतो. आणि हा काही पोरखेळ नाही. मग आता लगेचच प्रतिमा म्हणते तुम्हाला असं वाटेल हे सर्वांना माहीत होतं, परंतु तन्वीचं आयुष्य मार्गाला लागावं हेच वाटत होतं ना आपल्याला. तेव्हा रविराज विचारतो हे असं घाणेरड्या पद्धतीने का. मग आता प्रतिमा सांगू लागते तन्वी हट्ट धरूनच बसली होती की तिला अश्विन बरोबरच लग्न करायचंय, आणि पूर्णाईंनी सुद्धा मला गळ घातली की अजिबात तुम्हाला हे काही सांगायचं नाही. मग आता लगेचच रविराज म्हणतो की त्या सुभेदारांना ना माझ्या दुःखातच सुख वाटायला लागलंय, ते कुठल्या जन्माचा सूड उगवतायत ना काय माहीत. तेव्हा आता लगेचच सुमन म्हणते भाऊजी आम्हाला सुद्धा ना धक्काच बसला हो, पण एकदा लग्न लागल्यावर आपण तरी काय बोलणार ना, असं सुमन सांगते. मग त्यावेळी रविराज म्हणतो त्या सुभेदारांना जाब तर मी नक्कीच विचारणार. मग आता तो लगेचच प्रतिमाला विचारतो तू केलेली फसवणूक सर्वात जास्त मोठी की सुभेदारांनी केलेली फसवणूक सर्वात जास्त मोठी, हे मी तिथे जाऊनच ठरवेन, आणि तेही आत्ताच्या आत्ता, असं म्हणून रविराज आता खूपच भडकतो. तेव्हा तुम्ही आत्ता प्लीज जाऊ नका तिथे असं लगेचच प्रतिमा म्हणते. तेव्हा एक शब्द सुद्धा बोलू नकोस असं रविराज रागात म्हणतो. तेव्हा प्रतिमा आता खूपच घाबरते. तेव्हा तू अन्नपूर्णा सुभेदारांचं मन राखलेस, परंतु एका बापाला अजिबात कोणत्याच गोष्टीमध्ये जबाबदार धरलं नाही. आता या गोष्टीचा जाब फक्त त्या सुभेदारांना विचारणार, कारण त्यांचीच चूक आहे असं रविराज रागात म्हणतो, आणि आता लगेचच तिकडे जायला निघतो. तेव्हा प्रतिमाला खूप टेन्शन येतं की आता करायचं काय. दुसरीकडे आता प्रिया, सायली आणि विमल तिघीही किचनमध्ये असतात. तेव्हा विमलताई आज प्रियासुद्धा आपल्याबरोबर स्वयंपाक करणार आहे हां, असं सायली म्हणते. मग आता लगेचच विमल विचारते सायलीताई आज तुम्ही सर्वांसाठी स्वयंपाक करणार आहात का. मग आता लगेचच सायली म्हणते हो मला खूप छान वाटतंय हा. मग असं म्हणून आता सायली म्हणते प्रिया ऐक ना, तेवढी मेथी निवडून देतेस का तू. तेव्हा आता लगेचच तन्वीताई ही घ्या मेथीची भाजी असं विमल म्हणत तिच्याकडे मेथी देते. तेव्हा आता पूर्णाजींना आवडते तशी मेथी मटर मलाई आज करूयात असं सायली विमलला म्हणते, आणि आईंना आवडतात ना तशा बटाट्याच्या काचऱ्या सुद्धा, आणि बाबांसाठी कढी सुद्धा करते, आणि अश्विन भाऊजींसाठी पनीर मटर, आणि शिवाय गाजराची कोशिंबीर, असं सायली आता मेन्यू तिला सांगत असते. मग आता विमल तिच्याकडे पाहून हसते आणि म्हणते सायलीताई एक सांगू, अहो खरं तर इथे स्वयंपाक रोज होतो, परंतु आज आहे ना घरातील खरी गृहलक्ष्मी सर्वांसाठी अन्न शिजवणार आहे, त्यामुळे ना आजच्या अन्नाची चव काहीतरी वेगळीच असेल असं आता विमल लगेचच प्रियाकडे पाहून म्हणते. तर प्रिया आता खूपच रागात त्या दोघींकडे पाहते. मग आता प्रिया मनातच विचार करते सायलीला ना स्वयंपाकाचा खूपच उत्साह आहे, आणि तरीही नंतर लगेचच ती तिकडे अर्जुन बरोबर कुठेतरी चौकशीसाठी जाणार आहे. आता अर्जुन नक्की ऑफिसला गेलाय की दुसरीकडे कुठे गेलाय, या दोघांचं नक्की काय चाललंय कळतच नाही असं आता प्रिया मनातच विचार करू लागते. मग आता तेवढ्यातच सायलीला कोणाचा तरी फोन येतो, म्हणून ती पटकन फोन घेण्यासाठी पुढे जाते. तर
तर सायली आता पर्समधून मोबाईल काढते आणि पाहते तर प्रतिमा आत्यांचा कॉल असतो। तेव्हा आता ती लगेच हळूच बोलू लागते जेणेकरून प्रियाला आवाज जाऊ नये ना, एवढं हळू। तेव्हा काय झालं प्रतिमा आत्या असं सायली विचारते। तेव्हा रविराजांना ना प्रियाच्या लग्नाबद्दल समजलंय आणि ज्याची भीती होती ना तेच झालंय। ते खूप चिडले आहेत, ते तिकडे सुभेदारांकडे यायला निघाले आहेत असं प्रतिमा म्हणते। तेव्हा सायलीला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते काय? मग आता प्रतिमा म्हणते हो। मग आता रागाच्या भरात ते पूर्णाई किंवा अश्विनला काही भलतसलतं बोलून नाही बसले म्हणजे झालं असं आता लगेचच प्रतिमा म्हणते। तेव्हा आता सायली म्हणते काळजी नका करू तुम्ही, मी सांभाळते असं म्हणून ती फोन ठेवते। तेव्हा मी पोहोचतेच रविराजच्या मागोमाग असं प्रतिमा म्हणते। तेव्हा रविराज काका येतील तेव्हा पूर्णाजी घरी नसतील तर बरं होईल असं सायली मनातच विचार करते आणि त्यांना होणारा मनस्ताप सुद्धा टळेल। सायली लगेच प्रतिमाच्या रूमकडे जायला निघते तर दुसरीकडे अर्जुन ऑफिसमध्ये असतो। तेव्हा तो चैतन्याला काम सांगतो की आश्रमाच्या बाजूला जेवढी दुकानं आहेत, जेवढी घरं आहेत त्यांची लिस्ट बनव आणि मग माझ्याकडे लिस्ट आणून दे, कारण मला त्यांच्याशी पर्सनली बोलायचं आहे। तेव्हा चैतन्य आता म्हणतो पण आपण बोललोय ना त्यांच्याबरोबर आणि खुनाच्या वेळेला सर्व दुकानं बंद झाली होती हे आपल्याला आठवतंय ना। तेव्हा अर्जुन म्हणतो हो सगळं काही आठवतंय, पण 2 वर्षांपूर्वी आपण त्यांची जी स्टेटमेंट घेतली होती तेव्हाचे प्रश्न खरंच खूप वेगळे होते। आता एका वेगळ्या अँगलने मला त्यांना ना प्रश्न विचारायचे। तेव्हा चैतन्य विचारतो म्हणजे आता लगेचच तो म्हणतो की खुनाच्या रात्री आपण शेजाऱ्यांना काय प्रश्न विचारले, तुम्ही काही गनफायरचा आवाज ऐकला का, किंचाळण्याचा आवाज ऐकला किंवा काही चित्र बघितलं का? पण आता हे विचारायचंय खुनाच्या अगोदर त्यांनी काही वेगळं ऑब्झर्व केलंय का, त्यांचं विलासबद्दल काय मत आहे, प्रिया मधुकरबद्दल काय मत आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट त्यांनी खुनाच्या अगोदर कधी प्रिया आणि साक्षीला एकत्र बघितलं होतं का? तेव्हा आता लगेचच चैतन्याला धक्का बसतो आणि तो विचारतो काय, प्रिया आणि साक्षीला एकत्र? तेव्हा आता लगेचच तो विचारतो म्हणजे तुला असं म्हणायचंय का 2 वर्षांपूर्वी प्रिया आणि साक्षीची ओळख होती म्हणजे विलासच्या खुना अगोदर? तेव्हा अर्जुन म्हणतो हो डाऊट आहे मला असं म्हणून तो पुढे सर्व एक्सप्लेनेशन सांगतो की कशा प्रकारे ही केस पूर्णपणे पलटू शकते आणि फिरू शकते। तर आता दुसरीकडे पूर्णाजी रूममध्ये बसलेले असतात तेवढ्यातच सायली धावत तेथे येते आणि विचारते अहो पूर्णाजी आज सत्यनारायणाची पूजा आहे मोठ्या मंदिरात, तुम्हाला जायचं असेल ना, आता तू कशाला आलीस इकडे, तुला परमिशन आहे का याची? असं आता पूर्णाजी रागातच विचारतात। सायली म्हणते हो ते मला माहिती आहे, परंतु तुम्ही नसताना निमंत्रण आलं होतं ना म्हणून सांगायला आले। तेव्हा तुम्हाला जायचं असेल ना मंदिरात असं सायली पुन्हा विचारते, मग इथूनच मी सत्यनारायणाचा आशीर्वाद घेते असं म्हणून पूर्णाजी पाया पडतात। त्यानंतर आता सायली म्हणते ऐका ना हो पूर्णाजी, तिथे ना प्रसादाचा शिरा बनवणार आहेत म्हणतात आणि पुण्याहून खास आचारी सुद्धा बोलवलेत त्यांनी। अहो प्रसादाचा शिरा कसा साजूक तुपातला असतो तुम्हाला तर माहीत असेल ना? मग पूर्णाजी म्हणतात हो हो आणि त्यांच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं। तेव्हा आता सायली म्हणते प्रसादाचा शिरा म्हणजे तुमच्या आवडीचा, तुम्ही सर्वांना सुद्धा घरी घेऊन याल ना तो प्रसाद, आणि शिवाय तुम्ही तिथे खाल्ला तर तुम्हाला कोणी काही बोलणार सुद्धा नाही, बरोबर ना? मग आता पूर्णाजींना वाटतं की प्रसादाचा शिरा खाण्यासाठी तरी तेथे जावं। मग आता सायली पुन्हा म्हणते तुम्हाला आवडतो ना तसा खूप बेदाणे घातलेला शिरा तिकडे बनवणार आहेत म्हणतात। मग आता गाडी काढायला सांगू का, लगेचच सायली विचारते। तेव्हा हो सांग असं पूर्णाजी म्हणतात। सायली जायला निघते तोपर्यंत रविराज अन्नपूर्णा सुभेदार असा मोठ्यानेच आवाज देत तेथे आलेला असतो। तेव्हा रविराज, अगं बाई असं म्हणून आता पूर्णाजी सायलीला काठी द्यायला सांगतात। तेव्हा त्या काठी टेकवत टेकवत लगेचच आता बाहेर येतात। तेव्हा अन्नपूर्णा सुभेदार, प्रताप सुभेदार, माझ्या मुलीच्या आयुष्य करून तुम्ही कुठे लपून बसला आहात, सर्वजण बाहेर या असं लगेचच रविराज ओरडतो। तेव्हा पूर्णाजी आता तेथे येतात आणि म्हणतात की रविराज अहो तुमचा हा स्वर मी आमच्या घरात तरी कधी ऐकला नव्हता, कल्पना देखील तेथे येते। मग त्याच वेळी आता रविराज म्हणतो की कारण आज जे घडलंय ना ते यापूर्वी कधीही या घरामध्ये घडलं नव्हतं, कारण गेली 2 वर्ष माझ्या मुलीच्या आयुष्याशी तुम्ही खेळताय, त्यांनी समाधान झालं नाही म्हणून अश्विनशी लग्न करून तिचं रिकामे झालात। अहो या गोष्टीचं गांभीर्य कळतंय का तुम्हाला असं म्हणून तो भडकतो। तेव्हा भाऊजी तुमचा हा राग आम्हाला अपेक्षित होताच, पण तुम्ही जरा शांत व्हा असं कल्पना म्हणते। अहो नेमकं काय काय घडलंय ना मी तुम्हाला सगळं सांगतो। मग आता रविराज रागातच म्हणतो वहिनी कृपया तुमच्यावर मला असा आवाज वाढवायला लावू नका, कारण मी इथे अन्नपूर्णा सुभेदार आणि अश्विन सुभेदार बरोबर बोलायला आलोय, आणि खरं तर अश्विन सुभेदार बरोबर। मग आता पूर्णाजी म्हणतात रविराज तुम्ही जे काही बोलाल ना ते ऐकून घ्यायला मी तयार आहे,
मग आता लगेचच प्रिया तेथे येते आणि बाबा तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते मला बोला, पण प्लीज पूर्णाजीला काहीही बोलू नका. या घरातला कोणाचाच काही दोष नाही येऊ. मग आता लगेचच रविराज म्हणतो तू हट्टाने हे लग्न केलंय ते मला समजलंय. तेवढ्यातच प्रतिमा सुद्धा धावत तेथे आलेली असते. त्यानंतर आता लगेचच रविराज म्हणतो या लोकांनी एवढी जादू केली की तू तुझ्या सख्या बापाला विसरलीस. मग आता प्रिया म्हणते हे पहा बाबा असं नाहीये काही, यांचा काहीही दोष नाही, कारण अश्विन बरोबर लग्न करण्याचा निर्णय सर्वस्वी माझा होता. तेव्हा लग्नासारख्या विषयात बापाला सामील करून घ्यावं असं तुला वाटलं नाही का? एवढा परका झालो का मी? असं म्हणून रविराज भडकतो. अश्विन सुद्धा आता तेथे आलेला असता. आता प्रिया म्हणते बाबा मी तुम्हाला कोणत्या तोंडाने सांगणार होते की मी लग्न करते अश्विन बरोबर, कारण तुम्ही सुभेदारांबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले होते. तेव्हा रविराज विचारतो अर्जुनने जे केलं त्यानंतर अश्विन बरोबर लग्न करावं असं वाटलंच कसं तुला? अर्थात तू हळवी झाली होतीस, एकटी पडली होतीस, त्या अश्विनने तुझा गैरफायदा घेतला असणार असं आता लगेचच रविराज काही पण आरोप करू लागतो. मग आता लगेचच नाही बाबा अहो अश्विनने तर फक्त असं म्हणून ती अश्विनची बाजू मांडू लागते, तर मागे अश्विन असतो हे आता रविराजला समजतं. तेव्हा आता रविराज लगेचच अश्विनची कॉलर पकडतो आणि माझ्या मुलीबरोबर लग्न करण्याची हिंमतच झाली कशी तुझी असं विचारतो. आता सर्वजण खूप घाबरतात. तेव्हा जो तुमचा स्वभावच नाही हे तुम्ही करू नका आता असं आता सायली म्हणते आणि त्या दोघांनाही असं बाजूला होण्यास सांगते. पण आता प्रतिमासुद्धा मदतीला येते, परंतु रविराज खूप चिडलेला असतो, त्यामुळे आता तो कुणाचंच ऐकत नसतो. मग आता काका शांत हो, या लग्नाबद्दल तुला सांगितलं नाही म्हणून मला माफ कर असं अश्विन म्हणतो. तेव्हा रविराज चिडूनच म्हणतो लाज तुला कशी वाटत नाही माफी मागताना? त्यानंतर आता लगेचच रविराज पूर्णाईंना विचारतो या घरात मला जावई मानता ना तुम्ही? या घरामध्ये वयाने मोठे आहात ना तुम्ही? मग तरीही अशी फसवणूक का केली माझी? अहो तुमची तत्व, तुमचा खरेपणा कुठे गेला आता? तेव्हा माझा नाईलाज झाला, मुलांच्या सुखासाठी करावं लागलं, पूर्णाजी उत्तर देतात. मग आता रविराज म्हणतो कसलं मुलांचं सुख? तन्वी गेल्या काही दिवसांमध्ये कोणत्या अवस्थेतून जाते हे आपल्याला माहीत आहे. नाकारला गेल्याची भावना तिच्या मनात आहे. अहो अशा वेळी कुणाचा आधाराचा हात आला तिच्या पुढे तर पकडला लगेच तिने. मग आता लगेचच तुम्ही सुभेदार तरी भानावर होतात ना असं रविराज रागात विचारतो. तेव्हा आमच्या लग्नाला आईने परवानगी दिली होती असं लगेचच प्रिया म्हणते. तेव्हा ती तर सर्वात जास्त मूर्ख आता रविराज म्हणतो. तेव्हा तुमचा राग रास्ता आहे रविराज काका असं सायली पुढे येत म्हणते. आपल्या मुलीचं कन्यादान प्रत्येक बापाची इच्छा असते आणि तुम्ही यासाठी 20 वर्ष वाट पाहिली. तिचं लग्न तुम्हाला बघता आलं नाही, हा तुमचा राग आम्ही सहन करू शकतो, पण तुम्ही असा विचार का करत नाही आहात? कारण जे झालंय ते झालंय. आता प्रियाचं लग्न होऊन गेलं. अश्विन भाऊजींसारखा दुसरा मुलगा प्रियाला चांगला मिळाला नसता हे तुम्ही सुद्धा कबूल करा. मग आता मी सुद्धा परमिशन देताना हाच विचार केला होता असं प्रतिमा म्हणते. तेव्हा जे लग्न माझ्यासमोर झालेलंच नाही ते मी मानत नाही असं रविराज म्हणतो. मग आता असं म्हणून कसं चालेल? आता आपण व्याही आहोत, कल्पना म्हणत असते. तेव्हा नको ती नाती माझ्या गळ्यात अडकवू नका वहिनी असं रविराज म्हणतो. मग आता अश्विन पुढे येत हात जोडतो आणि म्हणतो वाटलं तर मी पाया पडतो, पण झालं गेलं ना ते सगळं विसरा आणि मोठ्या मनाने आशीर्वाद द्या. तेव्हा विश्वासघाताच्या बदल्यामध्ये आशीर्वाद अपेक्षा ठेवू नको अश्विन असं म्हणून रविराज त्याला खूपच बोलतो. मग आता प्रतिमाला या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागतो. त्यानंतर आता लगेचच पूर्णाजी म्हणतात रविराज तुमच्याकडे खूप प्रश्न आहेत पण त्याची उत्तर आमच्याकडे नाही आहेत. अहो आपण जेवढं थांबलो असतो ना तेवढा गुंता वाढत गेला असता, त्यामुळे आम्ही थांबलो नाही असं पूर्णाजी म्हणतात. तेव्हा मी या लग्नाला परमिशन देणार नव्हतो, त्यामुळे घाईघाईत आणि चोरून हे लग्न उरकून टाकलं, हे कबूल करा पूर्ण आहे असं रविराज म्हणतात. सायली आता म्हणते रविराज काका हे पहा, तुमची मुलगी अगदी उत्तम घरात आली आहे आणि इथली सर्व माणसं किती नितळ मनाची आहेत हे मी रोज पाहतीये, त्यामुळे प्लीज तुम्ही असा त्रागा करू नका, तुमच्या मुलीला इथे खूप प्रेम आणि सुख मिळेल. तेव्हा कल्पना म्हणते की भाऊजींना अगोदरच हे माहीत आहे. मग आता पूर्णाजी म्हणतात तन्वी लहानपणापासून या घरात लग्न करून यावी हे माझं स्वप्न होतं, ते स्वप्न आता पूर्ण झालं गेलं विसरून जा रविराज आणि आपलं नातं आणखी घट्ट होऊ द्यात. तेव्हा रविराज आता रागातच विचारतो काय आपलं नातं? हो आपल्यामध्ये कोणतं नातं उरलंय का? पण आता यापुढे मी काय पाऊल उचलेल ना
सांगता येणार नाही. आता याचे परिणाम सुद्धा खूप गंभीर होणार आहे असं रविराज रागातच म्हणतो. तर आता सर्वांना रविराजचं बोलणं ऐकून खूप मोठा धक्का बसतो. हे लग्न सुभेदारांना खूप महाग पडणार आहे. ही पोकळ धमकी नाही तर रविराज किल्लेदाराचा शब्द असल्याचं रागातच तो आता म्हणतो. चल प्रतिमा असं रविराज रागात म्हणतो तेव्हा सर्वजण म्हणतात चिडू नका. मग आता प्रिया सुद्धा पुढे जात म्हणते बाबा बाबा प्लीज. तेव्हा रविराज म्हणतो आजपासून तुझा बाप तुला मेला. तेव्हा आता रविराज लगेच जायला निघतो. सर्वजण त्याला अडवतात पण ते ऐकत नाहीत. तेव्हा पूर्णाजींना चक्कर येऊ लागते तर लगेचच सर्वजण पूर्णाजींना व्यवस्थित तिथे सोफ्यावर बसवतात. इकडे रविराज आणि प्रतिमा दोघेही निघालेले असतात. तेव्हा रविराज काका थांबा ना असं म्हणून सायली धावतच गाडीजवळ येते. तेव्हा आतमध्ये येऊन पूर्णाजींबरोबर बोला असं म्हणून लगेचच सायली म्हणवू लागते. परंतु आता रविराज तसाच रागात निघून जातो. तर सायलीला खूप टेन्शन येतं. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता म्हणते माझा सर्व स्वयंपाक करून झालाय, आता कोशिंबिरीमध्ये साखर घाल. मग आता लगेचच सायली म्हणते या गोष्टी आयत्या वेळी कराव्या लागतात नाहीतर कोशिंबिरीला पाणी सुटेल ना. तेवढ्यातच आता सायली लगेचच तिथून जाते. तर प्रियाला आता महिपतचा फोन आल्यामुळे ती लगेचच आता बाहेर फोन घेण्यासाठी येत असते. पण सायली आता तेवढ्यातच तिथून सटकते. तेव्हा प्रिया नेमकं ते पाहते आणि हिचा पाठलाग करायला हवा असं म्हणते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.